वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर एक मी तुम्हाला रिकॅप व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. मागच्या ब्लॉगमध्ये आपण काय काय बघितलं. ओके तेरे को चाहिए त्यांनी आपण तर चला वेळ न घालवता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता आपण इव्हनिंग टाईम स्पेंड करण्यासाठी बीचवर चाललेलो आहोत. तर त्या अगोदर ह्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे ते पाहण्यासाठी मी तुमच्यासाठी एक प्रीकॅप व्हिडिओसुद्धा बनवली आहे, ती पाहून घ्या. बीचवर सुद्धा आपली बुकिंग. आपण एका सुंदरशा बीचवर आलेलो आहोत. कमेंट करून सांगा आणि माझा सुद्धा आउटफिट आणि लुक कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा. आम्ही संध्याकाळी तर प्रीकॅप व्हिडिओ बघून तर तुम्हाला समजलंच असेल ह्या ब्लॉगमध्ये आपण काय काय मजा करणार आहोत. तर आपलं हॉटेलचं बुकिंग बीचच्या जवळच केलं आहे. सो आपण चालत बीचवर चाललेलो आहोत. सो आपण खूप लांबून इथे प्रवास करत आलेलो आहोत. त्यामुळे आपण हा इव्हनिंगचा टाईम इथेच स्पेंड करणार आहोत आणि उद्या आपण न्यू प्लेसेस एक्सप्लोर करण्यासाठी निघणार आहोत. तर फायनली आपण क्राऊड फ्री लोकेशनवर पोचलेलो आहोत. बघू शकता किती शांत सुंदर समुद्र आहे आणि मस्तपैकी आपण प्रॉपर सनसेटच्या टायमिंगमध्येच पोचलेलो आहोत. तर कोकणात बीच साईड लोकेशन्स खूप ब्युटिफुल आहेत, बघण्यासारखे आहेत. तर आपल्याला जेवढे पॉसिबल आहेत त्या ठिकाणी आपण व्हिजिट नक्की करणार आहोत. मनू आणि कुचीने इथे खेळायलासुद्धा स्टार्ट केलेलं आहे. तर तुम्ही प्रत्येक आपल्या बीचच्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल की मनू सगळ्यात जास्त एन्जॉय करते, कारण तिला बीचवर खेळायला भरपूर आवडतं आणि त्यामुळे आम्हीसुद्धा लोकेशन फिरायला जाण्याचे जिथे बीच असेल तेच चॉईस करतो मोस्ट ऑफ द टाईम. तर इथे बघू शकताय ती मस्तपैकी क्रोसोबत खेळते आहे. तर हा ब्लॉग करताना जेव्हा मनू क्रोसोबत खेळत होती तेव्हा मला रामानंदजींचं रामायण आठवलं. त्यामध्ये एक बेबी रामाच्या रूपात ॲक्टसाठी घेतलं होतं आणि क्रोसोबत त्याची शूटिंग होती. तर हे सगळं एकदम नॅचरली घडलं आणि ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ती रील फार फेमस आहे आणि ती रील मला त्यावेळेस आठवली. आणि त्यामुळेच असं म्हणतात की बालरूप हे देवाचं रूप असतं. तर अशा प्रकारे आम्ही आमची इव्हनिंग मस्तपैकी स्पेंड केली. तर भेटूया उद्या. Good morning everyone, welcome to MPM's world and welcome to this new vlog starting with a new day and new morning. Say hi Manu, say hi. तर तुम्हाला दाखवते, मी कधीच बघितलं नव्हतं पायनॅपल कसं येतं आणि झाड कसं असतं. मी फर्स्ट टाइम बघते म्हणून विचार केला तुम्हाला पण दाखवते. इथे 2-2 पायनॅपल्स आहेत. हां तो पण दाखवतो. मस्त ना. हां बघा
आता हा येल्लो झाला की हा रेडी होईल. मी तर फर्स्ट टाइम बघितलं, मला तर हे प्लांट कसं असतं हे माहीत सुद्धा नव्हतं. मनू से हाय. इकडे बघा. हॅलो रोस्टर. तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे पावस गावातील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरमध्ये. रत्नागिरीपासून 15 किलोमीटरवर हे पावस नावाचं गाव वसलेलं आहे. कर म्हणून असं कर. असं कर. तर श्री स्वामी स्वरूपानंद यांनी कोकणातल्या निसर्गरम्य परिसरात पावस येथे राहून फार मोठे आध्यात्मिक राष्ट्रीय कार्य केले आहे. स्वामींच्या कार्याची माहिती सर्वदूर पोचावी आणि अनेक भक्तांना याचा लाभ घेता यावा म्हणून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे हे अधिकृत संकेतस्थळ स्वामी चरणी अर्पण करताना आम्हाला आनंद होत आहे. समाधी मंदिराची सर्व व्यवस्था सेवा मंडळ संस्थेने उत्तम प्रकारे ठेवून स्वामींचे सर्व आधुनिक काळानुसार ऑडिओ व्हिडिओ CDच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. तर ह्या मंदिरामध्ये श्री स्वामी स्वरूपानंदांचे लाईफस्टाईल दर्शवणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. जसं त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्यांची कामगिरी, त्यांनी राष्ट्रीय पदावर काय काय आपल्यासाठी केलेले आहे ते सगळं इकडे पोस्टरद्वारे किंवा मग त्यांच्या वस्तू त्यांनी वापरल्या असतील त्या ठेवून आपल्याला दर्शवल्या आहेत. तर आतमध्ये कॅमेरा न्यायला अलाउड नव्हतं, त्यामुळे जे काही मी तुम्हाला दाखवू शकते ते बाहेरचा परिसरच तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. सो चला आपण बाहेर येऊन भेटू. तर आतमधले वाईब्स एवढे पॉझिटिव्ह होते आणि तिकडचा ॲम्बियन्स नक्की तुम्ही अनुभवण्यासाठी एकदा तरी तिकडे व्हिजिट करा. तुम्हाला फार शांत आणि अगदी छान वाटेल. आम्हालासुद्धा खूप आवडलं. अगदी थंडगार आतमध्ये शांत वातावरण होतं. किलबिलाट फक्त मुलांचा होता. छानपैकी आम्ही दर्शन घेतलं आणि त्यांची जी काही कामगिरी आहे ते गाईड्सनी आम्हाला खूप छान पद्धतीने दाखवलं. पण मी ती तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत कारण कॅमेराज अलाउड नव्हते. तर दुपारची वेळ आहे, फार भूक लागलेली आहे, ब्रेकफास्ट केला नव्हता. सो आपण छानशा एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो आहोत. तर बघूया आपण आता काय काय ऑर्डर करतोय. तर कोकणात असूनही फिश थाली खाल्ली नाही हे कसं चालेल, त्यामुळे आपण मस्तपैकी होममेड टेस्ट असणाऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. दोघीच चालवता? नाही, मग चौघी आहात. कधीपासून चालू केलं? 1 वर्ष झालं. मग ही आयडिया कशी आली तुम्हाला? पहिल्यापासून करायची. अच्छा, पहिल्यापासून करायचा. ते 1 वर्ष झालं आम्हाला. आणि तुम्ही राहायला कुठे असता? ते स्थायिक राहत नाही इकडे जवळ 5 मिनिट अंतरावरती आहे. तर अगदी उत्कृष्ट बनवलेली चविष्ट फिश थाली आम्ही इथे खाल्ली. मनूलासुद्धा खूप आवडली. तर इकडे भाकरीसुद्धा आम्हाला भेटली आणि कोकणी पद्धतीचं जे काही जेवण असतं ते आम्हाला इथे खायला भेटलं, ज्यामुळे कोकण अनुभवायला भेटला. खरंच खूप टेस्टी होतं. नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. तर लंच करून आपण नेक्स्ट लोकेशनवर जायला निघालो होतो आणि छानशा अशा फिश म्युझियममध्ये येऊन आपण पोचलेलो. रत्नागिरी Marine Museum was established in 1985 by the Marine Biological Research Center. So this Marine Museum is famous for its specimens of the seahorse, fish, lionfish, triggerfish, sea turtles, starfish, lobsters and sea snakes. So taking into consideration the growing demand of general public about aquarium, a beautifully arranged and well decorated separate freshwater aquarium session has been recently developed. So let's talk about the entry fee. So earlier it was 5 rupees for adults and 3 rupees for kids. But currently it is 20 rupees for adults and 10 rupees for kids.
तर चला तिकीट्स घेऊन आपण एंटर करूया आणि फिश म्युझियमची जर्नी आपण सुरू करूया. तर हा आहे त्या संग्रहालयाचा एंट्रन्स. इथे अनेक फिश टँक्स ठेवलेले आहेत. तर मी तुम्हाला आता 1 बाय 1 फिश टँक्स दाखवणार आहे आणि मिळेल तशी माहिती मी तुम्हाला ब्लॉगद्वारे शेअर करायचा प्रयत्न करते आहे. तर या ॲक्वेरियममध्ये आपल्यासोबत कोणी गाईड नसतात. इकडे फक्त प्रत्येक फिश टँकच्या वरती त्याची माहिती दिलेली असते. ती आपण रीड करून त्या फिशबद्दल माहिती गोळा करू शकतो. तर काही फिश टँकच्या वरती माहिती नव्हती, त्यामुळे मला जेवढ्या फिशची माहिती मिळाली आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते. तर हा ब्लॉग जे कोणी बघत असतील, तुम्हाला जर ॲक्वेरियमबद्दल किंवा मरीन लाईफबद्दल जर नॉलेज असेल तर प्लीज आमच्यासोबत ते शेअर करा कमेंट्समधून किंवा मग इंस्टाग्रामच्या अकाउंटवर DM करा. आणि जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर इकडे अनेक प्रकारचे फिश आणि टर्टल्स बघायला भेटतात, त्यामुळे इकडे लहान मुलांना सगळ्यात जास्त मजा येते. तर नक्की तुमच्या मुलांसोबत इथे नक्की रत्नागिरीला आलात की व्हिजिट करा. मनू पण खूप एन्जॉय करते, तिला पण खूप वेगवेगळ्या प्रकारची फिश बघायला इथे मिळालेत. सो नेक्स्ट फिशचं नाव आहे रेनबो शार्क. इट इज फ्रॉम साऊथ ईस्ट एशिया फ्रेश वॉटर फिश. So next is Bala shark. It is also a freshwater aquarium. So next is Oscar. It is pieces of fish from Seychelles family. So this fish is called big silver arowana. So let's move on to next tanks. Are you excited? I hope you like this vlog and you are also excited. So now we are seeing silver dollar fish. Basically it is circular in shape with males smaller than females. सो आता आपण बघतोय फॅन्टेल गोल्ड फिश. हे फिश जे आहेत ते आपले कलर नेहमी सीझनप्रमाणे चेंज करत राहतात. तर पुढचे 2 फिश आहेत त्याबद्दल मला एवढी माहिती नाही घेता आली इकडून, त्यामुळे जर तुम्हाला हे फिश आयडेंटिफाय करता आले असतील तर प्लीज कमेंट करून आम्हाला ह्यांच्याबद्दल थोडी माहिती द्या, सो दॅट मी सगळ्यांसोबत शेअर करेन. तर आता मी तुम्हाला जायंट टर्टल दाखवायला नेते आहे. कॅमेरामध्ये तो छोटा वाटतोय पण तो खरं तर खूपच मोठ्या साईजचा आहे. सो ह्या टर्टलला लेदर बॅक टर्टल असं म्हणतात. हा टर्टल लार्जेस्ट लिव्हिंग सी टर्टल आहे आणि ह्याचं वेट 550 to 2000 पाउंड्सपर्यंत असतं. तर ह्या टर्टल्सची लाईफस्पॅन 50 इयर्स किंवा त्यापेक्षाही जास्त असते. जायंट टर्टलमध्ये अजूनही काहींचे नावं आहेत, जसं लॉगर हेड, हॉगपेल, ग्रीन टर्टल. सो आता आपण बघणार आहोत ब्ल्यू व्हेलचा स्केलेटन आणि तोही रिअल मिनिएचर नाही आहे. तर बघू शकताय किती लांब लचक ब्ल्यू व्हेलचा स्केलेटन इथे प्रिझर्व करून ठेवलेला आहे. तर ह्याहून मोठा वर्ल्ड्स लार्जेस्ट ब्ल्यू व्हेल स्केलेटन लंडन नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये बघितला जातो. सो ही आहे टिन फॉईल बार्ब्स फिश, जी सुद्धा साऊथ ईस्ट एशिया फ्रेश वॉटरमध्ये बघायला भेटते. सो ह्या फिशचं नाव आहे येल्लो लॅब. सो ही सुद्धा फ्रेश वॉटर फिशच आहे. ही फिश ज्या स्पीसीसला बिलॉंग करते त्यातल्या आपण फिश अगोदरसुद्धा बघितलेल्या आहेत. सो नाव वी आर गोइंग टू सी मॉली फिश. ह्या मॉली फिशचे अनेक कलरसुद्धा असतात. सो हे जे छोटे मासे बघतोय त्यांचं नाव आहे डॉकेन्सिया. ह्यांच्या अंगावर छोटे छोटे ब्लॅक डॉट्स असतात. कधी कधी हे वेगवेगळ्या रंगात पण आपल्याला दिसू शकतात. सगळे मासे वेगवेगळ्या टाईपचे आहेत. तर ह्या ऑरेंज बॅकग्राऊंडमध्ये असणाऱ्या फिशचं नाव आहे रेड बेलीड पिरहाना. सो हा जो फिश आहे त्याला पॅरोट फिश असं म्हणतात आणि ते जास्त करून ऑरेंज कलरमध्ये सुद्धा असतात. तर नेक्स्ट जे फिश आहे त्याचं नाव आहे सिलुलस असॉटस, बट त्याला कॅटफिश असं म्हणतात. अमूर कॅटफिश, फार ईस्टर्न कॅटफिश अँड चायनीज कॅटफिश. तर असेच छान छान मासे बघत आपण पुढे पुढे जाऊया. तोपर्यंत जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे म्युझियम तर खूप मोठं आहे, त्यामुळे बाकी जे काय कॅप्चर केले ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया. तर हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते. असाच छान ब्लॉग घेऊन मी परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि स्वस्त खा, मस्त रहा. बाय, टेक केअर.